नमस्कार, सवितास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट डोनट, डार्क चॉकलेट डोनट। अगदी मुलांच्या आवडीचा पदार्थ करणार आहोत। तर चला फटाफट बनवायला सुरू करूया। तर सुरुवातीला या ठिकाणी मी कंपाऊंड चॉकलेट घेतलेले आहेत आणि अगोदरच काढून ठेवले तर ते सॉफ्ट झालेले आहेत। आपण हे बारीक असे त्याची काप करून घेऊ आणि एकच कंपाऊंड चॉकलेट घ्यायचं। तर अशा या पद्धतीने मी चॉकलेट कट करून घेतलेले आहेत आणि एवढे सगळे घ्यायचे नाही, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच आपण घ्यायचं। आणि हे चॉकलेट आपण अगदी मेल्ट करणार आहोत थोडंसं फ्रेश क्रीमचा वापर करून। तर सुरुवातीला ह्या ठिकाणी मी दूध घेते 1 कप। तुमच्याकडे असं मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही घरचा जो कप असतो स्टीलची वाटी किंवा त्याचा पण मेजरमेंट घेऊ शकता। तर सुरुवातीला दुधामध्ये मी पिठी साखर घातलेली आहे। तर आता आपण पिठी साखर ही मेल्ट करूया दुधामध्ये। हे बघा मेल्ट झालेली आहे। आता आपण मैदा घेऊ 2 कप। तर सुरुवातीला 1 कप घेतलेला आहे, त्यानंतर दुसरा कप घेऊ आणि शक्यता मैदा आपण मळताना दुधाचाच वापर करायचा, पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा। दुधाचा वापर करूनच हे मैद्याचं पीठ मळून घ्यायचं। तर सुरुवातीला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे सगळं मी यामध्ये 1-1 चमचा घातलेला आहे। त्यानंतर आता चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलं। तर आता हे ह्या ठिकाणी 2 चम्मच साजूक तूप। आता हे आपण छान असं जसं कणिक कसं मळतो तसंच मळून घ्यायचं। तर अशा प्रकारे हे बघा मळून झाले ना। अशा प्रकारे असं पोळी अगदी जाड लाटायची, पातळ लाटायची नाही। जेवढं तुम्ही पोळी जास्त जाड लाटाल तेवढं तुमचे डोनट छान फुगतील। तर आता हे एक झाकण घेतलेलं आहे थम्सअपचं आणि त्याहून दुसरं असं एक माझ्याकडे कोन होतं, क्रीम कोन, त्याचा वापर करून मी मधले जे होल आहेत ते पाडलेले आहेत। तुम्हाला डोनट किती मोठ्या साईजने करायचे असतील तसं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। तर हे बघा असं जाड असं लाटायचं आणि असं छान जाड डोनट तयार करायचं। आता मंद आचेवरती डोनट छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे दोन्ही बाजूने। गॅस अजिबात फास्ट करायची नाही। मंद आचेवरती पटकन डोनट असे छान फुगतात आणि त्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यामुळे डोनट छान मस्त फुलतात, एकदम अशी एकदम टपोरेसारखे फुगतात। हे बघा मस्त। आता दुसरी बाजू आपण पलटी करू। असे एका वेळेला आपण 3-4 डोनट आपण तळू शकतो, पण एक सुरुवातीला मी दाखवते तुम्हाला कसं तळायचं ते। तर हे झालं। आता बाकीचे जे आपण तयार केलेले आहे डोनट ते आपण यामध्ये घालू आणि मंद आचेवरती छान अगदी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊ। तर हे बघा एक झालं। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे डोनट। तर अशा प्रकारे डोनट तयार झालेले आहेत आणि कोणत्याही फ्लेवरचे तुम्ही डोनट बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। व्हाईट डोनट पण आपण जी व्हाईट क्रीम मिळते त्या क्रीमचा वापर करून सुद्धा तुम्ही डोनट तयार करू शकता। आता मी तुम्हाला चॉकलेटचं डोनट बनवून दाखवते। आता हे दुसराही झालेला आहे। केक शॉपमध्ये जेव्हा आपण केक ऑर्डर करतो किंवा केक आणतो आपण त्यावेळेस तिथे डोनट अगोदरच तयार केलेले असतात। तेही खूप असे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये असतात डोनट आणि सेम त्याच पद्धतीचे डोनट आज आपण घरी बनवलेले आहेत। हे बघा मस्त एकदम फुललेला डोनट आपण तयार केलेला आहे। मी थोडं मीडियम साईजचा डोनट तयार केलेला आहे। तर आता आपण सुरुवातीला जे मी चॉकलेट मेल्ट केलं होतं ते चॉकलेटचा वापर करून आज आपण मस्त चॉकलेट फ्लेवरचं डोनट तयार करू। तर सुरुवातीला हे बघा मला पाहिजे तेवढंच मी चॉकलेट मेल्ट केलेलं आहे आणि फ्रेश क्रीम घालून हे चॉकलेट आपण मेल्ट करून घ्यायचं। तर एक डोनटला आपण चॉकलेट लावून घेतलं। असे 4-5 डोनट मी तयार केलेत चॉकलेट लावून आणि बाकीचे जे डोनट आहेत जेव्हा आपल्याला पाहिजे चॉकलेट लावून खावं असं वाटेल तेव्हा आपण केव्हाही बनवू शकतो। तर हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि जेव्हा चॉकलेट लावून तुम्ही कधीही खाऊ शकता। छान दिसतात ते एकदम मस्त गोल आकार आलेला आहे, छान परफेक्ट असं एकदम मेंदूवड्याचा आकार कसा असतो तसंच सेम दिसतं। तर अशा प्रकारे आजची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली तर कमेंट करून नक्कीच सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आठवणीने करा। आणि आता आपण वरून थोडं गार्निश करू, थोडंसं रंगीबिरंगी गोड अशी जे मणी असतात ते पण घातलेले आहेत। खूप सुंदर असे डोनट तयार केलेत आपण, तर नक्की ट्राय करा
आणि आजची रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आठवणीने शेअर करा. मस्त.